नऊवारी नेसलेली ती ललना सिकंदर जहाला भुरळ पाडत होती. सारा ताफा आपल्यासाठीच थांबल्याचं तिच्या ध्यानात आलं. मादक अदांनी ती सिकंदराला घायाळ करत होती. चाणाक्ष नानांच्या ही बाब ध्यानात आल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान आली. सिकंदर जहा थांबल्यानं ती सुंदरी आणखीच मादक हालचाली करायला लागली. तर सिकंदर जहाचं होती. त्या पुत्राच्या अनेक सुरस कथा तिनं ऐकल्या होत्या. तो कसा दिसतो हे तिला पाहायचं होतं. त्याच्या नजरेत आलं तर जिंदगी होईल असं तिला मनोमन वाटलं. त्यासाठी ती सिकंदरच्या नजरेत भरेल अशा ठिकाणावर थांबली होती. तिच्यावर सिकंदर जहा तिच्या मैत्रिणी त्या तरुणीला आणखी प्रोत्साहन देत होत्या. सारा ताफा मागं वळून पाहायला लागला. सिकंदर जहा अंबारीतून खाली उतरला. नाना त्याच्याकडे आले. सिकंदरने त्यांना लगेच विचारणा केली, कौन है यह लड़की नाना साहब? नाना चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत म्हणाले, हुजूर, हे पुन्हा है. हिच्यासारख्या हजारो श्रीमंतांच्या वाड्यात आहेत. हा तर एक नगमा. तिच्या सौंदर्यावर आपण घायाळ झालात, पण तिची नृत्यातील अदा पाहून परेशान व्हाल. नानांनी तिच्या गुणांची सराहना करीत सिकंदराला चेतवलं. अच्छा, तर ही पेशवे दरबारची नृत्यांगणा? सिकंदर जहाने सवाल केला. हां, ही नर्तकी. नानानं सहमती दर्शवली. मग द्या पाठवून आमच्या डेऱ्यावर आज रात्री. काय बिदागी असेल त्यापेक्षा 10 पट देऊ. सिकंदराने उतावळ होत मोती आहे. तिची मोठी बहीण व्यंकट नशसी सारखा हिरा नाही फर्जन साहेब, श्रीमंतांची परवानगी घ्यावी लागेल. नानांनी, आपण एका सल्तनतीचे मालक आणि ही पुण्यातील एक नर्तकी आपल्याला मिळत नाही म्हणजे काय? या खयालानं सिकंदर जहा परेशान झाला. आत्तापर्यंत गप असलेल्या उमराला ही गोष्ट खटकली. नानासाहेब, तुमच्याकडे हिरा असेल पण आमच्याकडेही कोहिनूर आहे. त्यापुढे तुमचा माणिक असो नाहीतर मोती, तो काय किमतीचा? निजामशाहीचा नानानं अप्रत्यक्षरित्या अपमान केल्यानं उमरा चवताळून उठला. चाणाक्ष नानाला ते जाणवलं. आमच्या हिऱ्यापुढे तुमचा मोती ठेवला तर काळवंडून जाईल. निजामच्या या हिऱ्यानं अनेकांची माती केली. नानानं आपल्या नर्तकीचं गुणगान गायलं. उमरा छदमी हसला. त्याकडे पाहून नाना म्हणाले, दिल छोटा नका करू हुजूर. तुमचा या कोहिनूर बरोबर आम्ही भागानगरला नाही. उमराच्या या वाक्यानं नाना खजील झाले. तो नजारा पाहून उमराला सुकून मिळाला. नानासाहेब, भागानगरला यायची गरज नाही. आम्ही इथल्या इथे दूर उतरवू. नृत्याच्या मैदानातही कुणाला उतरवता येणार नाही. नानानं पेशवाईचा स्वाभिमान सांगितला. दुसऱ्या मैदानाचं नंतर पाहू, आता नृत्याचं निपटू. तसंही निजामशाहीला नख लावायला जमलं नाही पेशवाईला. उमरानं जबाब दिला. अशी खुन्नस दिल्यानं सिकंदर जहाला उमराचा अभिमान वाटला. पण या बोलण्यातून उगाच उंचनीच व्हायला नको असंही त्याचं मन खात होतं. निजामपुत्र चांगला कचाट्यात सापडला. आता फास आवळला पाहिजे असं नानांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. व्यंकट नशरीच्या विरोधात नृत्यांगणांचा फडात उभ्या राहायच्या खयालाने सुद्धा पायाचा थरकाप होतो. तिच्या कलेवर आम्हास एवढा भरोसा, म्हणूनच तर भागानगरात यायची भाषा करतो. तिथं आल्यावर करू मुकाबला तुमच्या कोहिनूर हिऱ्याशी. नानासाहेब, भागानगर बहुत दूर है. आम्ही इथं पुण्यात तुमचा अहंकार उतरवू. उमरानं नानाला चवताळायला भाग पाडला. फर्जन साहेब, समजावा आपल्या सरदाराला. उगाच पाठ दाखवायला लागेल. विचार करा पुन्हा एकदा. नानानं सिकंदराला आवाहन केलं. तो काही बोलण्यापूर्वी उमराच म्हणाला, हार जीतची बातच सोडा. यावर सिकंदर जहाने उमराकडे आश्चर्यानं पाहिलं. त्यानं डोळे मिसकावून फर्जंदाला भरोसा दिला. ठीक, तर मग लग्न आटोपल्यावर होऊन जाऊ दे मुकाबला. नानानं ऐलान केलं.
उमरानं वेळ मारून नेली खरी, पण सिकंदर जहा आणखीच काळजीत पडला. त्याला हा मुकाबला जिंकण्याऐवजी दुसरीच काळजी लागली. वराड तळावर पोचल्यावर त्यानं उमराला विचारणा केली, का घेतला मुकाबला? उगाच आमची मान खाली घालायला लावू नका चार चौघात. तुम्ही निर्धास्त राहा. आमच्याकडे इलाज आहे नानाची मगरुरी उतरवण्याचा. उमरानं दिलासा दिला. या परमुलखात कसा करायचा सामना? उगाच भावनेच्या भरात तुम्ही पायावर कुऱ्हाड मारून घेताय. कसा करायचा मुकाबला? सिकंदर जहाला त्याचा भरोसा न आल्यानं त्यानं चिंता व्यक्त केली. फर्जन, काळजी सोडा. आपल्या जवळचा कोहिनूर तुम्ही कसे विसरलात? तो चमकला तर सारी पेशवाई तोंडात बोट घालेल. हा दावा आमचा आहे. उमराने आत्मविश्वास प्रकट केला. उगाच उल्लूसारखं वागू नका. आम्हाला तर आत्ताच हार दिसायला लागली. कोणती नृत्य बिजली उभी राहणार नरशी पुढं? सिकंदरच्या या सवालावर उमरा हसत उत्तरला, लावण्यखणी, नृत्य बिजली, गान सुंदरी, भागानगरची शान, पराक्रमी माहेल का. ही अशी अप्सरा आपल्या भात्यात असताना पराभवाच्या कसल्या गोष्टी करता? उमराच्या या खयालानं सिकंदर जहा चमकला. म्हणाला, ही काय मुसीबत खडी केली उमरा साहेब. रावरंभाला हे समजलं तर नको ती आफत यायची. जरा खयाल करायचा निजामशाहीचा. खयाल आहे म्हणून तर पंगा घेतला. उमरा आपल्या मतावर ठाम होता. नाही, माहेलका अशी परमुलखात नाचायची नाही. ती रावरंभाची प्रेयसी. ते तिला एखाद्या राणीसारखं वागवतात. तरीही तुम्ही तिला डावावर लावलत. जाणीव करून दिल्यानं उमराही जागा झाला. लग्न घटिका समीप आली. शनिवार वाड्यात एकच धांदल उडाली. दुपारपासून सुरू झालेल्या पंक्ती लग्नापूर्वी थांबवण्यात आल्या. वामनमूर्ती सवाई माधवराव मुंडावळ्या बांधून तयार होते. त्यांनी घातलेली उंची वस्त्र पाहुण्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यांची अंगकाठी रुबाबदार आणि सुंदरतेचा मिलाप होत माधवरावांचं व्यक्तिमत्व. लग्न मंडपात नवरदेव येताच ब्रह्मवृंदाने मंत्रघोष सुरू केला. पेशवाईच्या जय जयकाराच्या आरोळ्या घुमल्या. सनई चौघडे वाजू लागले. तुतारांमध्ये प्राण फुंकले गेले. लग्नस्थळात आनंद ओसंडून वाहू लागला. टिपू सुलतान, निजामपुत्र सिकंदर जहा, रावरंभा, उमरा, इतर राजे, फ्रेंच, इंग्रज अधिकारी दोन्ही बाजूने बसले होते. सवाई माधवराव सगळ्यांना नमस्कार करून पुढे जात होते. त्यांच्या मागे लिंबलोण करणाऱ्या महिला चालल्या होत्या. माधवरावांच्या डोक्यावर छत्री धरणारा सेवकही रुबाबात एक एक पाऊल टाकत होता. माधवराव बोहल्यावर चढले. अंतरपाठ धरला गेला. नवरी मुलगी आली. मंगलाष्टक सुरू झाल्या. शोभेच्या दारुकामानं आकाश उजळून निघालं. अक्षता पडताच पेशव्याच्या जय जयकाराच्या आवाजानं सारं पुन्हा दुमदुमून गेलं. लग्नानंतर पुन्हा पंक्ती बसल्या. दान धर्म पुन्हा सुरू झाला. आलेल्या पै पाहुण्यांची खातिरदारी केली जात होती. शाही पाहुण्यांच्या भोजनाची वेगळी व्यवस्था होती. शामियाना उभारून गालीचे टाकले जात होते. दोन्ही बाजूनी मानाप्रमाणे रांगा केल्या होत्या. पाट आणि चौरंगापुढे नजाकतीने रांगोळी काढली होती. चौरंगावरही फुलांची सजावट होती. त्यावर चांदीचे ताट मांडलेले. वारा ढाळण्यासाठी मागे उभ्या राहणाऱ्या दासीही सुंदर आणि त्यांची वस्त्रही त्यांच्यासारखीच तलब. असा माहोल सजला. प्रांतोप्रांतीचे मानकरी आले. पाहुण्यांनी आसन व्यवस्थेचं कौतुक केलं. एकेकाचे नाव पुकारून उदबत्त्या, धूप, अत्तराचा घमघमाट सुटला होता. मुस्लिम सरदार निजामपुत्र सिकंदर जहालाही ही मराठमोळी लग्न आटोपल्यानं गर्दी झाली होती. त्या रंगबिरंगी पोशाखात लाटा पुणे शहराबाहेर पडून विरत होत्या. 2 दिवसात पुणे बऱ्यापैकी रिकामं झालं.
निजाम पुत्र सिकंदर जहाच्या डेऱ्यातही परतीच्या प्रवासाच्या हालचाली सुरू होत्या. सामानाची आवरावर चाललेली असताना रावरंभा तावातावानं आले. सिकंदर जहानं त्यांचा रुद्रावतारी चेहरा पाहिल्यानं काही आकरीत झाल्याचा अंदाज आला. किसने किया ये सब? किसका दिमाग? रावरंभानं गुस्सात सिकंदर जहाला सवाल केला. सिकंदराला धारेवर धरलं. त्यानं पाठीमागं हळू चोर पावलांनी आलेल्या रावरंभाच्या सवालावर उमरा काहीच बोलला नाही. दात खिळ बसली का काय आता? सिकंदरनं मुद्दाम चढला. तो आपके सहमती से चल रहा है ये सब. उतरवणार. तुमच्या परवानगीची आम्हाला जरूरत नाही वाटली आणि जिथं वतनाच्या उमराच्या या प्रतिसवालानं रावरंभा मुलखात नाचवता. रावरंभाच्या डोळ्यात अंग इरेला पेटलेला उमरा बोलला. निजाम अलीचे मेहमान झालात म्हणून काय झालं? हुकुमनामा करायचा अधिकार नाही. जरी तशी सनद मिळाली असेल तरी पण ती आमच्यापर्यंत आलेली नाही. तेव्हा तुम्ही जरा अवकातीत राहा. बुजुर्ग म्हणून लिहाजा केला आत्तापर्यंत. रावरंभाने इशारा दिला. आमची अवकात काढू नका रावरंभा. हा बरोबर आहे. ज्याची अवकात आहे त्यांचीच अवकात काढायचा विचार केला पाहिजे. या मानहानीमुळे उमराने सिकंदरकडे मदतीच्या नजरेनं पाहिलं. दोघातील वाद विकोपाला गेल्यानं सिकंदरनं मध्यस्थी केली. त्यानं रावरंभांची समजूत काढली. रावरंभांना सिकंदरचाही राग आला. तुमची पूस येते याला. माहेल का पेशवे दरबारात नाचणार नाही. आमचा फैसला. ब्रह्मदेवाला तरी तो बदलायचा नाही. जान गेली तरी बेहत्तर. असा निर्वाणीचा इशारा देऊन रावरंभा निघून गेले. आता मोठी पंचायत झाली असे भाव सिकंदरच्या चेहऱ्यावर उमटले. निजामशाहीची इब्रत धुळीला मिळेल. सिकंदरनं भीती व्यक्त केली. फिकीर करू नका. उमराने दिलासा दिला. फिक्र करू नको तर काय करू? तो रावरंभा माहेलकाला जान समजतो. तिच्यासाठी तो खरोखर जान देईल आणि खेळीलही. वाण्याला कसलीच परवा नाही. सिकंदरनं भीती व्यक्त केली. स्वतःच्या नसली तरी त्याच्या जानची पर्वा तर असेल ना? उमरानं विचारणा केली. म्हणजे? सिकंदरनं सवाल केला. सब ठीक करेगा अल्लाह ताला.
उमरानं पुन्हा धीर दिला. या नाच गाण्यापायी रावरंभासारखा मोहरा हातचा नको जायला. ते नाच गाणं नाही झालं तरी हरकत नाही. सिकंदरनं आपला मनसुबा सांगितला. पेशवाई पुढे नाक घासायचं नाही. हर एक चीजमध्ये आपण वरचढ राहिलं पाहिजे. लढाई सिर्फ मैदानात नाही लढली जात. आधी गनिमाच्या दिल दिमागमध्ये खौफ पैदा करायचा. घाबरलेला गनीम आपोआप नंगी टाकतो. उमरानं दिमाग चालवला. पण असल्या छोट्या मोठ्या पराभवानं तो उसळून उठला तर निजामशाहीला पेशवाची दुश्मनी परवडायची नाही. त्यात तुम्ही रावरंभाला खवळून ठेवलं. उद्या काही उंच नीच झाली तर आपणच मुलकाशी गद्दारी केल्यासारखं होईल. या सिर्फ खयालानंही आमच्या काळजात सर्र होतंय. एका राजपुत्राला शोभत नाही असे अल्फाज. उमराने सिकंदरची समजूत काढली. तरीही तो विचारात मग्न होता. कक्षात रावरंभा अस्वस्थ फेऱ्या मारत होते. दुपारी भोजनासाठी त्यांनी वेळ दिला नाही. आजच्याच करमाळ्याला निघावं की भागानगरकडे कूच करावं या विचारानं त्यांच्या डोक्याचा भुगा झाला होता. लगबगीनं वनाजी आत आला. काय रावजी, भोजनावर का तुमचा राग? वनाजीनं सवाल केला. खरा राग तर आमच्यावरच आहे, संतापलेले रावरंभा उत्तरले. अहो, असं एकाकी काय घडलं? काय घडायचं बाकी राहिलंय? रावरंभा हताशपणे उद्गारले. असं अवसान घालून कसं चालेल राजे? आम्ही जिवंत असताना माहेलकानं असं जगासमोर नाचावं हे आमच्या बुद्धीला नाही पटत. अरे तिच्या मायला, आम्हाला वाटलं तुम्ही परवानगी दिली. वनाजी आश्चर्यानं बोलला. याचा अर्थ तुम्हाला माहिती होतं सारं? हा राजाजी, 2 दिवसाखाली आलता आमच्या कानावर. वा रे वा, म्हणजे साऱ्या दुनियेला खबर पण आम्ही अंजार. तसं नाही राजाजी, वनाजीनं खुलासा केला. काही एक सफाई देऊ नका. रावरंभांनी त्याला सुनावलं. कसल्या सफाईची बात चालली? माहेलकानं आत आल्या आल्या विचारलं. वनाजी गप्प बसला. रावरंभांनाही काही बोले ना. तिनं अंदाज बांधला. काही आकरीत तर नाही ना झालं असं तिला उगाच वाटून गेलं. कोणी बोलणार आहे का? तिनं पुन्हा दोघांना विचारलं. जी व्यंकट नरशी सोबत तुमच्या मुकाबल्यावरून हे रामायण घडले. वनाजीच्या सवालावर माहेलका हसली. रावजी, तुम्ही कसली चिंता करताय? माझ्या पुढं व्यंकट नरशी असो नाहीतर इंद्र दरबारची अप्सरा, रंभा, उर्वशी, कोणीही असो, सगळ्यांना चुटकीसरशी हरवेन. माहेलकाच्या या निवेदनावर रावरंभा पुन्हा उसळत म्हणाले. म्हणजे खबर साऱ्या पेशवाईत पसरली. आम्ही एकटेच बेखबर. आम्हाला इतका मोठा फैसला होतोय आणि आम्हाला सांगायची पण कोणी तसदी घेतली नाही. माहेलकाने या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केलं. असं कसं म्हणता रावजी? तुमच्याच रजामंदीनं हा मुकाबला लागल्याचं कानावर आलं आमच्या. माहेलकानं स्पष्टीकरण दिलं. आम्ही तुमच्या इजाजत बिगर देऊ का मंजुरी? रावरंभांनी तिला प्रतिसवाल केला. सारा अवमेय झाला म्हणायचा. वनाजीनं शंका उपस्थित केली. अवमेय झाला नाही, केलाय जाणीवपूर्वक. रावरंभांना खात्री पटली. कोण असेल बरं एवढा धूर्त? उमरा साहेब आहेत ना, फरसांच्या डोक्यात जहर भरायला. रावरंभांनी सांगितलं. मौका मिळाला तर त्याची गर्दनच कलम करून टाकतो. त्यांनी मुद्दाम हा कावा केला का? पण मराठ्यांचा गनिमी कावा माहिती नाही वाटतं त्याला अजून. एकदा हिसका दाखवावा लागेल. वनाजी निर्धारानं बोलला. तुम्ही काळजी सोडा, मी करते साऱ्यांना चिडचिड. माझ्या हुनरवर शंका नको यायला. म्हणजे तुम्ही फडात उभा राहून पायात घुंगरू बांधणार तर? रामरंभानं विचारणा केली. रावजी, साऱ्या पुण्यात नाक्या नाक्यावर सगळ्यांच्या तोंडी या मुकाबल्याची चर्चा आहे. व्यंकट नरशी सोबत मुकाबला घेणारी ही कोण औरत म्हणून सारं पुन्हा आम्हाला पाहायला येतं. माहेलकानं खुलासा केला. अच्छा, तर तुम्ही त्यासाठी मुकाबला करायला राजी झाला? नाही रावजी, मला माझ्या इब्रतीपेक्षा माझ्या मुलकाच्या इज्जतीची फिकीर आहे. त्या मैदानात तुमच्यामुळे फते मिळाले. मग आता तुम्हाला स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचंय. तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये रावजी. आम्ही या मुकाबल्यात फते मिळवली तर निजामशाहीची आबरू वाचेल आणि तुमचा रुतबा वाढेल. नाही, रावरंभा कळकळीनं बोलले.
त्यामुळे हजरतांच्या मनात तुमच्याबद्दल संशय पैदा झाला. तो आम्हाला दूर करायचा आहे. असं परमुलखात नाचून कुठं तो मिटतो का? कोण तुमच्या अशा नाच गाण्याला आमची साफ नाही. याच्या रावजी, एक मोका द्या. सगळं वातावरण दूर करते. रावरंबा काहीच बोलले नाही. त्यात मुकाबल्याचा फड सजला. व्यंकट नरशीच्या हवेलीवर लगबग सुरू होती. चला आवरा बिगिन असं म्हणत ताळ बांधता बांधता चंपा बोलली, चंपे, हे काय बोलणं झालं? आम्हाला हरवायला कोणी जन्मलं नाही अजून. नरशीनं आत्मविश्वासानं बाजू मांडली. साऱ्या पुण्याची नजर लागलीये बघा या सामन्याकडं. चंपीनं माहिती पुरवली. अगं ए पागल, लोकांशी असतो. आमची धाकटी बहीण उर्वशी सुद्धा तिला मराठेशाहीचा इंगा दाखवेल. नरशीचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर होता. ती प्रेयसी आहे बघा. फडात तालेवार पाहिजे. दागदागिना घालून कोणी कलावती होत नाही. ही नरशी पुण्यात नाही, पुऱ्या मराठशाहीत मान कमावलेली बाई. तिच्या नादीला ही सिर्फ आमची जीत नाही, पेशवाईची जीत आहे म्हणून. तेव्हा जान गेली तरी बेहत्तर. आजचा मानाचा वेढा आम्ही जिंकणार. वय वय, जीत तुमचीच. चंपानं तोंड देखलेपणा केला. नानासाहेबांनी आम्हासी वचन दिलंय. कसलं बाईसाहेब? चंपाची उत्सुकता ताणली. जहागिरीचं. नरशीच्या या शब्दानं जणू तिच्या जान आली. लई भलं होईल बघा, तसं झालं तर लई भलं होईल. चंपाला लालूच सुटली. कुणाचं भलं? नरशीनं तिला सवाल केला. अहो, तुमच्यासोबत माझं बी. हावरी कुठली? नरशीनं तिची हेटाळणी केली. काही म्हणा, हा मोका उर्वशीबाईनं आणलाय. निजामपुत्र फिदा झालाय त्यांच्यावर. चंपा म्हणाली. आहेच आमची बहीण देखणी. 52 खणी आहे ती. चिरा उतरा म्हणून कैक सरदार जहागीरदार आले दारात झुरत. पण एकाला बदले नाही मी. तिला पाहून निजामपुत्राला काय, बादशाच्या तोंडाला पाणी सुटलं. नरशीनं आपल्या बहिणीबद्दल खयाल सांगितला. तो सिकंदर पागल झालाय तर उचला ना मोका. चंपे, तू म्हणते ते खरं, पण काही खरं नसतं बघ असल्याचं. तिच्याबरोबर थोडीच तो आयुष्याची कड लावेल. भागानगरला नेईल आणि देईल फेकून कुठल्या तरी जनानाच्या कोपऱ्यात. असं करूस तोवर इथं पुण्यात काही कमी आहे? अहो, सुरुवातीला घ्यायचा बक्कल पैसा. चंपे, तू शिकवू नकस आम्हास. आमची बहीण आहे ती, करू आम्ही फैसला. पण आजच्या सांच्याला तुम्हीच जितणार बघा. पण तुम्ही नाहीच जितलात तर समत्या सपनांवर पाणी पडन बाई. ए चंपे, काळ्या जिभेची, जरा चांगला विचार येऊ दे की डोसक्यात. तसं झालं ना तर जित्ती गाडी ना तुला जमिनीत. नरशीनं दम भरला. तसं नाही, जितणार तर तुम्हीच, पण आपलं उगा म्हणाले. चंपाने सारवासारव केली. बाकींच्या पोरीचं झालं नाही वाटते अजून. ओरका म्हणाव, हलकारा येईन. नरशीनं आदेश दिला. नृत्यशाळा फुलांच्या माळांनी सजली होती. मोठमोठी झुंबरं होती, पण काही जागांवर मुद्दाम अंधार केला होता. तबलजी खटखट करत हातोड्यानं मारून त्याची चाचणी करत होते. जणू काही मुकाबल्यासाठी शस्त्र परजली जात होती. पेशव्याच्या उंच आसनावर भरजरी वस्त्र अंथरली होती. थोड्या कमी उंचीवर निजामशहासाठी आसन होतं, तेही तेवढंच सजवलेलं. त्याच्या दोहो बाजूनं गाद्या गिरद्या अंथरलेल्या. सारी नृत्यशाळा अत्तरानं दरवळत होती. रसिक मंडळी येण्यापूर्वी पुरी नृत्यशाळा झिंगत होती. उंची दारूही मागवली होती. मुकाबल्या अगोदर येऊन बसलेली सरदार, निजामाचे मानकरी मंडळी भेलकंडत होती. नृत्यशाळा पुरी नशिली बनली होती. कधी एकदा सामना सुरू होतो त्यासाठी ते उतावे झाले होते. त्या नृत्य महालाने अदाकारीही अनुभवली होती. मस्तानीच्या मादक अदांवर बाजीराव अनेकदा घायल झाले, ते याच महालात. तिच्या नजाकत भऱ्या पदलालित्याने रंगमहाल गर्भ श्रीमंत झाला होता, श्रीमंतांसारखाच.
पण आज तो पुन्हा एकदा दोन जातिवंत कलाकारांना झुंजताना पाहण्यासाठी सज्ज होता. व्यंकट नरशीची ख्याती पुऱ्या मराठेशाहीला माहीत होती. तरी तिच्याशी मुकाबल्याचा विडा उचलते म्हणजे ती निजाम दरबाराची नृत्यांगणा माहेल काही कमी नव्हती. तानसेनाच्या नातवाची ती शिष्या नृत्य बिजली आज पुण्यात कडाडणार होती. दोन दामिनींचा हा मुकाबला असला तरी तो दोन रियासतींमधील सियासी रणसंग्राम होता. नानाला पुरा आत्मविश्वास होता. जीत नरशीचीच. सिकंदरला धाकधूक होती. रावरंभाला कसं समजावायचं आणि ती आली तरी जिंकणार आहे का? काय खबर बात? सिकंदरनं काळजीत विचारलं. तुम्ही उगाच फिक्र करता, येईल ती. उमरा निर्धास्तपणे बोलला. मुकाबल्याची वेळ झाली तरी काही समजेना म्हणून जीव लागलाय. सिकंदर जहानं उमराकडे आपली व्यथा मांडली. पेशवाची रंगशाळा सजलीय. ती एक वेळ हरली तरी काही हरकत नाही, पण ती नाचली पाहिजे. अगोदरच तिनं भीतीनं माघार घेतली म्हणून आवई उठलीय साऱ्या पुण्यात. उमरालाही चिंता लागली. काहीतरी जुगाड करा उमरा साहेब. रावरंभाला विनवा, नाहीतर दुसरी उभी करा तिच्या जागेवर. आता ऐन वक्ताला कसं मुमकिन आहे? उमरानं अवसान गाळलं. दोघे विचारात गडले असताना पेशवे दरबारातून वर्दी आली. पेशवा सवाई माधवरावांची स्वारी रंगशाळेकडे निघतेय. आपण त्वरेनं निघावं. सेवकाचे हे शब्द ऐकून दोघांच्या पोटात गोळा आला. आवंढा घेऊन सिकंदर उचलून म्हणाला, ये सब आपकी वजह से नौबत आई है. क्या जरूरत थी नाना के मुंह लगने की? हमारी मुल्क को हर तरह से नीचा दिखाने का मौका नहीं छोड़ता. आपने उसे सुनहरा अवसर पैदा कर दिया. कैसे बड़े बुजुर्ग हो आप. या मानहानीवर उमरा उशाळला, पण लगेच चमकून उठला. हसन, आप चलिए. नरसी की कला देखिए, उसकी सराहना कीजिए और पेशवे से दरख्वास्त कीजिए कि ये आपकी सल्तनत का कीमती हीरा हमें दीजिए. पागल हो गए हो. पेशवा उसे थोड़ी ना देंगे और हमें भी नहीं चाहिए. सिकंदर उमरावर चिढ़ून म्हणाला. आपकी दिमाग की हालत ठीक है ना? ऐसा क्यों पूछ रहे हो हजरत? उसे मांगने को बोलते हो और हमें चाहिए, इसका क्या मतलब? पेशवा उसे नहीं देगा, लेकिन इसके बदले में उसकी बहन उर्वशी को मांग लीजिए. उसे वो मना नहीं कर सकता. वाह उमरा साहब, क्या दिमाग है आपका. उमराचे सिकंदरने कौतुक करताच तो वर चढला. दाढीचे बाल उगाच पांढरे नाही झाले. आपल्यावरच त्यानं स्तुती सुमनं उधळून घेतली. चला निघावं लागेल. वक्त झाला. उमराच्या या बोलण्यानं सिकंदराची स्वारी खुशीत होती. हरी बाजी को आपने जीत की कगार पर खडा किया. अब बाजीगर हो. सिकंदरनं त्याची सराहना केली. सेवकाने पोशाख पगडी ठीक केली. रंगशाळेकडे त्यांची स्वारी निघाली असताना आवाज आला, रुक जाव. दोघे कावरे बावरे झाले. फुलमती समोर आली. कहाँ जा रहे हो आप? तिच्या सवालानं सिकंदराची हालत आणखी बदतर झाली. हमें पेशवा से मिलने जाना है बेगम साहिबा. सिकंदर उत्तरला. पेशवा से मिलने या दुसरी बेगम से मिलने? फुलमतीच्या या अनपेक्षित सवालानं सिकंदर गडबडला. नहीं, हमारी सल्तनत की राजनर्तकी माहेल का और पेशवाई की राजनर्तकी नरशी का मुकाबला है आज. अच्छा, तो उर्वशी कौन है? फुलमतीच्या या सवालानं पोलखोल होते की काय याची सिकंदराला धास्ती पडली. हुजूर वो क्या है ना, माहेल का रावजी की बेगम हो गई ना, तो दूसरी राजनर्तकी ढूंढनी चाहिए ना. नरसी की छोटी बहन है वो. हमने सुना है मराठों की जुबान से. उमरा ने कहानी बनवली. आज मुल्क की नर्तकी बनाओगे और कल बेगम. फुलमतीनं आपली भीती सांगितली. ऐसा हरगिज नाही. सिकंदर म्हणाला. फुलमतीचा जीव भांड्यात पडला. आप जाए. फुलमतीचा होकार मिळाल्यानं सिकंदरच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. लेकिन हमारा निकाह भागानगर जाते ही होगा. कर लेंगे जी. सिकंदरने लगोलग होकार दिला. उमराला वाटलं, एवढ्या मोठ्या निजामशाहीचा मालक पण एका औरतीपुढे नांगी टाकतो. तळावरून बाहेर पडताच सिकंदरनं सुस्कारा सोडला. आप उससे इतना क्यों डरते हो हजरत? तमीज से बात कीजिए उनसे. सिकंदर भडकला. गुस्सा की माफ हो हुजूर. उमराने फुलमतीची माफी मागितली.
हम उनसे डरते नहीं, मोहब्बत करते हैं, इसी वजह से उनका लिहाज करते हैं। लेकिन आपकी दूसरी मोहब्बत इंतजार कर रही है आपका, उमराने सिकंदरला आज चढवलं. आम्ही तिच्या रूपावर भाळलो. याचा अर्थ असा नाही की आमची तिच्यावर मोहब्बत आहे. सिकंदरनं खुलासा केला. पण तिचा जीव जडलाय ना तुमच्यावर. उमरानं माहिती पुरवली. सिकंदरच्या मनात चलबिचल झाली. ती उमराच्या लक्षात आली. आपण तिला कसं रोखणार मोहब्बत करण्यापासून? त्यानं सवाल खडा केला. झूठ झूठ है ये. सिकंदरनं उमराकडून माहिती काढण्यासाठी हा सवाल केला. हमने मराठों की जुबान से सुना है, उमराने उत्तर दिलं. लेकिन हमने फूलमती से वादा किया है, आता दुसऱ्या औरत सोबत नाही जायचं. हे मजहबच्या खिलाफ है. फूलमती जी उनकी मजहब का वास्ता देती, हमें वो राम भगवान मानती है और खुद को सीता. सिकंदरच्या या खयालावर उमरा हसला. त्याचं हे विषारी हसू सिकंदरला खटकलं. हुजूर, उनसे पूछिए, कृष्ण भगवान की कितनी औरतें थी? कितनी? आप ही बताइए. सिकंदर ने उत्सुकता तांडी. उमरा हसत उत्तरला, 16,000 से ऊपर. क्या कहते हो उमरा साहब? सिकंदर हक्काबक्का झाला हा आकडा ऐकून. तुमच्या 600-500 तरी आहेत का? और वो कैसे भगवान और कौन सा मजहब? सब झूठ. हम इंसान हैं. दूसरी बात, हम इस्लाम मानते हैं. तो दूसरी शादी में क्या हर्ज है? सिकंदरला उमरा फुलमतीच्या प्रेमाशी प्रतारणा करायला भाग पाडत होता. 2 अप्सरांचं दर्शन होईल, त्यांना अनुभवता येईल, यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. या मुकाबल्याची चर्चा दूर दूरवर गेली होती. नानाने पेशवा आणि निजाम पुत्रासाठी ही खासी बैठक ठेवली होती. पण एक एक करत मेहमान वाढत गेला. तरीही खास लोकांनाच त्यात प्रवेश होता. मदिरापान करून बहुतेकांची हालत बुरी झाली होती. पैशाचे पुडके घेऊन सर्वजण केव्हाचे तयार बसले होते. तबलजी, पेटीवाले, तुणतुणेवाले सारा सरंजाम घेऊन खडे होते. नशेत तर्र झालेले शिवराम पंतांसारखे काही गाणा बजावण्यासाठी उतावे झाले होते. काहींची तर अर्धी शुद्ध हरपली होती. पुरी बैठक नशेत बुडालेली. कुणाला दारूची तर कुणाला कलेची नशा चढलेली. श्रीमंत येत असल्याची वर्दी आली. सारे सावरून बसले. ते लगेच आले. बैठकीवर त्यांनी नजर फिरवली. तो नशीला नजारा पाहून हसले. नानाने त्यांना उंच आसनावर विराजमान केलं. डावा हात वर करत त्यांनी बैठक सुरू करण्याची इशारत केली. नानानं विचारणा केली. नरशी केव्हाची येऊन बसली होती. तिचा सारा ताफाही तयार होता. तिच्या साऱ्या सहकारी कलावंतीण नटून सज्ज होत्या. सिकंदर येण्याची सारे वाट पाहत होते. तो आला असेल या हिशेबाने श्रीमंत बैठकीवर आले होते. मात्र त्याचा तपास नव्हता आणि माहेल काही आली नव्हती. कोणीतरी श्रीमंतांच्या कानावर ही माहिती घातली. नाना, मुकाबला होणार आहे की नाही? श्रीमंतांनी विचारणा केली. नाना, निजामपुत्र यायला हवा होता, नाना म्हणाले. त्यांचं जाऊन द्या. त्यांची ती नर्तकी कुठे आहे? श्रीमंतांचा पुन्हा सवाल. नानाही काळजीत पडले. मैदानात उतरण्यापूर्वीच हत्यार टाकून पळाला की काय? दारूच्या नशेत धुत्त शिवराम पंतांना कोटी केली असंच वाटायला लागलं. नानानं शिवराम पंताला सहमती दर्शवली. बघा, तो येणार आहे की नाही मैफिलीत? श्रीमंतांनी आदेश केला. सेवकाला सांगत असतानाच निजामपुत्र येत असल्याची खबर आली. काळवंडलेला नानाचा चेहरा उजळला. तेवढ्यात निजामपुत्र खाशा साथीदारांसह आलाच. रावरंभा मात्र कुठेच दिसेना. नानाला आश्चर्य वाटलं. आइये आइये. सवाई माधवरावानं सिकंदरचं स्वागत केलं. त्याला शेजारच्या मखमली आसनावर विराजमान केलं. हम आपका ही इंतजार कर रहे थे, श्रीमंत म्हणाले. हाँ, देरी हो गई रास्ते में. सिकंदरनं उशिरा आल्याची वजह सांगितली. नाना, सुरू करा मैफल. माधवरावाच्या हुकुमाची नानानं तामिली केली. त्या कक्षाचा प्रमुख नानाजवळ येत म्हणाला, निजामाची नर्तकी आली नाही. हा मुकाबला एकतर्फी होईल. क्षणभर थांबून नाना म्हणाले, होऊ द्यात. तिची वाट पाहत बसायची का मग? त्यानं आज जाऊन नरशीला मैफल सजवायचा इशारा दिला. माहेलका आली नसल्यानं ती नाराज झाली. बैठकीवरही ही खबर गेली. माहेलकासाठी बसलेले नाराज झाले.
नरशीनं आपली छोटी बहीण उर्वशीला बैठकीवर धाडलं. उमरानं सिकंदरकडे नजर वळवली, पण तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिची ही सिकंदरवरची नजर हटेना. ती पहिल्यांदा त्याच्याकडे गेली. उजव्या हातानं 3 वेळा वाकून त्याला मुजरा घातला. सिकंदर तिच्या अदब करण्यावरच खुश झाला. तिच्या सौंदर्यानं तो घायाळ झाला होता. ही निजामशाही नेली पाहिजे यासाठी त्याच्या मनात तलखी चालली होती. नानानं त्याची उलाघाल हेरली. नाचगाणं अजून सुरू झाला नव्हता, तरीही उर्वशीच्या एक एक हरकतींवर सिकंदरकडून पैशाची बौछार होत होती. तो वगळता कोणालाच तिच्या गाण्याचं कौतुक नव्हतं. मैफिलीवरचे सगळे नरशीसाठी पागल होते. माहेलका तिच्यापेक्षाही दसपटीनं साऱ्याच बाबतीत सरस. ही खबर साऱ्या पुण्यात गेली होती. त्यामुळे सर्वांच्याच नजरा तिच्या वाटेकडे होत्या. नरशीचा अहंकार दुखावल्यानं जखमी नागिणीसारखी ती माहेलकाची वाट पाहत होती. उर्वशी कंटाळल्यावर पडद्यामागं गेली. तिचाच नाच व्हावा ही सिकंदरची इच्छा होती, पण श्रीमंतांनी नरशीला बोलावण्याचा हुकूम केला. उर्वशी काहीच नाही, तिची बहीण बघा कशी अप्सरा येते, तिच्यावर उधळायला थोडी रक्कम ठेवा. श्रीमंत सिकंदरला म्हणाले, निजामशाही की दौलत बहुत बड़ी है. कलाकारांसाठी तो रिकामा करायची आमची परंपरा आहे. सिकंदर जहा गर्वानं बोलला. श्रीमंतांनी हात वर नेत तोंड वेडावत निजामपुत्राला दाद दिली. तेवढ्यात नरशी महालात आली. उर्वशीपेक्षाही सरस. तिनं श्रीमंतांना सर्वप्रथम अदब केला. त्या पाठोपाठ निजामपुत्राला. सुंदर गळ्याच्या उर्वशीनं ताण घेतली आणि तिच्यावर पैशाची उधळण सुरू झाली. तिचं गाण्यावर गाणं सुरू होतं आणि बक्षिसाच्या सरीवर सरी बरसत होत्या. ती थकल्यानं आत निघाली. तेवढ्यात दुसऱ्या दरवाजातून घुंगड घातलेली अलवारपणे मुस्लिम पेहरावातील नर्तकी भीतर आली. त्या नर्तकीनं नरशीला अदब केला, पण नरशीनं तो न स्वीकारता जहरी नजर रोखून पाहिलं. तिच्याकडे दुर्लक्ष करत ती बैरुकीवर आली. माहेलका, निजाम दरबार की राज नर्तकी. उमरा जवळजवळ ओरडलाच. निजाम पुत्रही खुश झाला. तिनं माधवरावांचा अदब केला आणि आपल्या चेहऱ्यावरचा पडदा हटवला. सारेच स्तिमित झाले. बहुत खूप. श्रीमंतांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. पुऱ्या बैठकीची हीच गत झाली होती. तिनं शेर पेश केला. माहेलकानं आलाप घेतला. सारी बैठक खुश झाली. चिकाच्या पडद्याआडून नरशी पाहत होती. तिच्या पोटात भीतीनं गोळा उठला. तिला पुढं अंधार दिसायला लागला. माहेलकाचं गाणं रंगात आलं आणि भर पावसात घाम फुटला. माहेलकाचं लोभसवाणं सौंदर्य पुऱ्या पेशवाईतील सर्वांना मोहून गेलं. तिच्या गायनानं सारेच अवाक झाले. कहा छुपा के रखा था हिने, असं श्रीमंत सिकंदर जहाला म्हणताच नानाचा चेहरा कसनुसा झाला. मात्र माहेलकाच्या मनात रावरंभांची नाराजी फेर धरून नाचत होती. तिच्या नृत्यापेक्षाही त्यांच्या विचारांचा आवेग जास्त होता. म्हणून तिचं मन मुक्कामावर बसलेल्या रावरंभांकडे होतं. शरीर आणि मनाची सांगड नसतानाही माहेलकानं पेशव्यांचे कारभारी आपल्या कलेनं दिवाणे करून टाकले होते. तिच्या मनातील उलघाल सिर्फ सिकंदर जहा आणि उमरालाच कळत होती. माहेलका रावरंभाला सोडून आलीच कशी याचं त्याला आश्चर्य आणि सुखद धक्का होता. त्याची नजर माहेलकाच्या मागच्या बाजूनं येणाऱ्या रावरंभांवर खेळली. तसा त्याचा चेहरा खरकन उतरला. आता हा रंगाचा बेरंग करणार असं त्याला वाटलं. त्याने सिकंदरला रावरंभा आल्याची खूण केली. माहेलका आणि रावरंभांची नजरानजर झाली. रावरंभा बैठकीवर आल्यानं तिच्या जीवात जीव आला. सारेच मैफलीत तल्लीन झाले होते. माहेलका बेभान होऊन नाचत होती. मैफलीत हरेक बेभान झाला. नशेत धूत झालेल्या शिवराम पंताने तिच्यावर पैशाची उधळण करत तिचा हात धरला. रावरंभा तलवार उपसून त्याला मारायला धावला. भीतीनं गाळण उडालेला शिवराम पंत श्रीमंतांकडे पळाला. आम्ही म्हणालो ना, हा रंगाचा बेरंग करणार. उमराने सिकंदरचे कान फुंकले. त्याने हाताने इशारा करत त्याची बोलती बंद केली. शांत व्हा. रावरंभाला सिकंदरनं समजावलं. पंताच्या आगळिकीमुळं बाका प्रसंग उभा राहिल्यानं श्रीमंतही चिडले. नर्तकी असली म्हणून काय झालं? माफी मागा पंत तिची. श्रीमंतांनी हुकूम केला. घाबरलेला शिवरामपंत त्वरेनं रावरंभांच्या पायाजवळ वाकला. आमची नाही.
माहेलकाबाईंची माफी मागा. तिथून उठून शिवरामपंत माहेलकासमोर वाकले. काय चाललंय हे पेशवाई? गणिकेसमोर माफी मागायची, तीही एका सरदारानं? भडकलेल्या बोकिलांनी सवाल केला. राजनर्तकी आहे ही, गणिका नाही. चिडक्या स्वरात रावरंभा बोलले. पंतांची चूक झाली, ती सजा त्यांना मिळायला पाहिजे. श्रीमंत नानाला वाटलं, कशासाठी मैफल लावली आणि काय होऊन बसलं. मैफल सुरू करा, बेरंग करू नका उगाच. श्रीमंतांनी इशारा करताच गाणं सुरू झालं. पुन्हा एक शेर म्हणत माहेलका गाणं गायला लागली. हळूहळू ते सेवकांनी वेचून माहेलकाकडे आणून दिले. मात्र तिने ते घेण्यास असते. हर रोज आमच्या भागानगरात असे मोती सेवकांना सापडतात. माहेलका मोठ्या अभिमानानं असते, तर खुद्द पेशव्यांनाही आश्चर्य वाटलं. सिकंदरला माहेलकाचा अभिमान वाटला. सरदारांनी देऊ केलेली बिदागीही तिनं नम्रपणे नाकारली. सर्वांच्याच मनात माहेलकानं घर केलं होतं. सारेच तिची वाहवा करत होते. अशी बिदागी नाकारून मुकाबला जिंकता येत नाही माहेलका. करारी आवाजात जाब विचारत नरशी मैफिलीत आली. माहेलकानं तिला अदब केला. नाक मुरडत तिनं तुसडेपणानं तो झिडकारला. नानाच्या मनासारखं झालं. काय म्हणणं काय तुझं नरशी? त्यानं विचारणा केली. श्रीमंतांनी या मैफिलीचा मुकाबल्याचा फैसला नंतर सुनवावा, नरशी म्हणाले. कधी? नाना म्हणाले. आमच्याशी तिनं सामना करायचा, आत्ताच्या आत्ता. नरशीनं मनोदय सांगितला. श्रीमंत म्हणाले, शक्य नाही. माहेलकाबाई नृत्य करून थकल्यात. त्यांना परत नृत्य करायला लावणं नाइन्साफी आहे. रावरंभांचंही तेच म्हणणं होतं. सिकंदर जहानं सहमतीदर्शक मान हलवली. आजचा मुकाबला उद्यावर गेल्यानं नानाला आणि नरशीला राग आला. थांबा, मी तयार आहे मुकाबल्यासाठी. माहेलकानं अशी भूमिका घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. विचार करा माहेलकाबाई, श्रीमंत खुद्द बोलले. हो, आम्ही तयार आहोत. माहेलकानं निग्रह केला. जोवर कोणी खाली पडत नाही तोवर नृत्य चालू राहील. जी आधी पडेल समजायचं ती हरली. नरशीचं वाक्य अर्धवट चिरत रावरंभा म्हणाले, हरगिज नाही, जमणार नाही, अशक्य आहे ते. रावरंभांकडे पाहत माहेलकानं डोळे मिचकावले. आम्ही तयार आहोत. माहेलकाच्या बोलण्यानं सारेच हवालदिल झाले. श्रीमंत म्हणाले, मंजूर आहे का माहेलकाबाई? श्रीमंत, हा माझा वैयक्तिक मुकाबला असता तर कदाचित मी नकार दिला असता. पण इथं माझ्या मुलकाच्या अब्रूचा सवाल आहे. त्यासाठी मी रणभूमीवर उदार होऊन लढले आणि गनिमास पिटाळून लावलं. पण या मैदानातून पाठ दाखवून मी माघार कशी घेऊ? नरशीबाईंची हर एक शर्त मंजूर आहे. रावरंभा तिच्या या जिद्दी स्वभावामुळे परेशान झाले. सिकंदरचा ऊर भरून आला. माहेलकाबाई, तुमच्या या अंदाजावर आम्ही फिदा आहोत. एक राजनर्तकी आपल्या मुलकासाठी अशी कुर्बान व्हायला एका पायावर तयार होते, ही मामूली बात नाही. हा मुकाबला कोणीही जिंकू दे, पण तुम्ही आमचा दिल जिंकलात. तुम्ही मागाल ती बिदागी देऊ. श्रीमंतांची ही मवाळ भूमिका नानाला रुचली नाही. नरशीची तर तडफड सुरू झाली. नाचीने फकस्त फडात नाचावं. रणात झुंजायचं तिचं काम नाही. तिथं जिंकली असशील, पण इथं माझ्याशी गाठ आहे. माहेलकाकडे पाहत अहंकारानं नरशीने गरळ ओकली. माहेलका त्यावर फक्त हसली. बैठकीत बसलेल्यांनाही नरशीचा हा बाणा रुचला नाही. नानानं विचारलं, करायचं का सुरू? दोघींनीही माना हलवल्या. नरशी माहेलकाला म्हणाली, तू आमची मेहमान, आधी तुझा मान. दमलेल्या माहेलकाला तिनं सुरुवात करायला सांगितलं. माहेलकानं पायातील चाल सोडून पुन्हा जाम बांधले. जमिनीच्या पाया पडून ती पुढे आली. रावरंभांकडे तिनं आदरानं नजर फिरवली.
त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग घोंघावत असल्याचं दिसलं. तिनं त्यांना मुजरा केला आणि नृत्याला सुरुवात केली. पहिल्यापेक्षा तिच्या पायांना कितीतरी पटीनं गती आली होती. बिजलीसारखे ते थिरकत होते. पेशवे दरबार पाहतच राहिला. तिच्या कलाविष्कारानं सारेच अवाक झाले. तिची बारी झाल्यावर नरशी आली. तिनंही फडात तितकाच आविष्कार दाखवला. दुसऱ्याच वेळी माहेलकानं गाणं गात नृत्य केलं. तानसेनच्या नातवाकडून ती गायकी शिकली होती. तिचा एक एक आलाप सरदारांना घायाळ करत होता. सगळे राग तिनं लिलया आळवले. नरशीनंही तिचा कित्ता गिरवला. सामना रंगात आला होता. कोण डावी कोण उजवी काही कळेना. दोघीही तोडीस तोड. बैठकीतील सर्वांनी त्यांची वाहवा केली. एक घटिका उलटली तरी दोघींची लय बिघडली नव्हती. रसिकांनी मांडीची घडी बदलली पण नरशी माहेलका थकल्याचं जाणवलं नाही. पाहणाऱ्यांना घेरी यावी पण त्यांची फेरी बंद होत नव्हती. एका वळणावर माहेलकाचा पाय लचकला. तिचा तोल जाऊन ती पडणार तो साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण ती सावरली. पुढे बराच वेळ त्यांचा हा मुकाबला सुरू राहिला. तबलजींची बोटं सुजली. ढोलकीवाल्याची हाताची गती मंदावली. कोण जिंकणार काही अंदाज बांधता येईना. तेवढ्यात नरशीला फेरी घेत असताना घेरी आली आणि धाडकन ती जमिनीवर कोसळली. नाका तोंडा वाटे रक्त ओघळू लागलं. नाना ताडकन उठून उभे राहिले. तिनं उठण्याचा प्रयास केला पण सारे प्रयास व्यर्थ. त्या चेहऱ्यावर हास्य फुललं. नरशी पडल्याचं माहेलकाला दिसलं. तिनं धावत जात नरशीला हात दिला. तिनं तो छिडकारत आगपाखड सुरू केली. तूच आम्हाला पायात पाय घालून पाडलं. आता झोटी हमच्याच घरात येऊन आमच्यावरच कडी करते. माहेलकाची अशी अवहेलना करत नानांना आणि मराठे सरदारांना उचकवण्याचा तिनं प्रयत्न केला. या निर्भत्स खांद्यावर मान टाकली. सारा दरबार माहेलकाची सराहना करायला लागला. माहेलकानं दिल आणि मुकाबला दोन्ही जिंकलं. आम्ही खुश झालो. एवढ्या माळा माहेलकाच्या गळ्यात घातल्या. सरदारांनीही तिच्यावर पैशाची उधळण केली. पण माहेलकानं रावरांभांची भेट वगळता कशालाच हात लावला नाही. नरशी तडफडत तिथून निघून गेली. सिकंदर शहा म्हणाला, माहेलकानं निजाम सल्तनतीची आबरू राखल्यानं साऱ्या फौजेला आज बडा खाना. सारी फौज माहेलकाचे गुण गायला लागली. रावरांभांचा जय जयकार झाला. रावरांभा तुमच्यामुळे झालं हे सारं, असं म्हणत सिकंदरनं त्यांची पाठ थोपटली. उमरा पुढे आला. आम्ही नानासाहेब सोबत खुन्नस घेतली नसती तर कशाला हा माहोल पैदा झाला असता. जरा आमची पाठ थोपटा फर्जंद. रावरांभा उमरावर चिडले. आता सगळे पुढे येतील हार तुर्यान मानाचं पान घ्यायला. पण याच माहेलकाला तुम्ही गद्दार ठरवलं आणि आम्हालाही त्यात ओढलं. एवढी नाचक्की उभ्या आयुष्यात झाली नाही. माहेलका जीवावर उदार होऊन गद्दारांशी लढली. त्याला काय मिळालं? नजर कैद. आम्ही काय त्याग केलाय याचा अंदाज तरी आहे का आपल्याला? आपण तर कागाळ्या करायला सर्वात पुढे आणि आता मान घ्यायला हात पुढे करता निर्लज्जासारखे. रावरंभानं उमरावर सगळा राग काढला. रावरंभा तुम्ही तोंड आवरा. उमरानं कसाबसा प्रतिकार केला. आम्ही आता सिर्फ जबान चालवतोय. शुकरमाना आमची समशेर नाही चालली. रावरंभानं असा दम भरल्यानं उमराची दातखिळ बसली. अच्छा खासा माहोल झालाय. तुम्ही मध्येच उचापती करू नका. सिकंदरनं उमराला फटकारलं. परके तर परके आमचा पान उतारा करायला लागलेत. तुम्ही पण आमची सालटी काढता. उमरा तळमळत बोलला. सिर्फ रिश्तेदार असून चालत नाही. त्याला कर्तृत्वाची जोड लागते. ती तुम्हाला आयुष्यात कधी देता आली नाही. रावरंभानं त्याला सुनावलं. आता आम्ही हा मुकाबला लावला नसता तर उमरानं आपली बाजू मांडली. रावरंभांनी परवानगी दिली नसती तर हा जश्न आम्हाला तुम्हाला नसीब झाला नसता. कधीतरी मोठे मन करून कौतुक करायला शिका. सिकंदर म्हणाला. आम्ही करू हो, पण लोकांनी आमच्या उमराचा लिहाज करावा ना. उमराची अगतिकता पाहून रावरंभा म्हणाले, अखेर तुम्ही बुजुर्ग आहात. आम्हाला केवढा आधार आहे तुमचा. तुमची सलाह पण जंग जितल्यासारखीच किमती. बघा दिल किती बडा आहे रावरंभाचा. नाहीतर तुम्ही. सिकंदरानं उमराला समजावलं. चला रे,
सजवा आमचा दिवाणखाना. राव रंभांसोबत बसून हा जश्न साजरा करायचा आहे आम्हाला, सिकंदरनं आदेश दिला. पेशव्याच्या लग्नासाठी पुण्यात बाजार भरला होता. लग्नानंतर बाजारातील गर्दी आणखी वाढली. देशोदेशीचे प्रांतोप्रांतीचे व्यापारी पुण्यात ठाण मांडून बसले होते. तलवारी, ढाली, बर्ची, कट्यार, दांडपट्टे, जिरेटोप अशा हत्यारांची पेठच्या पेठ गणेश खिंडीच्या बाजूला बसली होती. अफगाणी, मोगली बनावटीच्या हत्यारांना मोठा उठाव होता. काश्मीरी शाली, गरम कपडे हे पुण्यातील सरदार मंडळींना पसंत पडत होते. गेल्या दीड महिन्यापासून हा बाजार ओसंडून वाहत होता. माहेलकाला बाजारहाट करायचा होता म्हणून ती बाजारात आली. तिची नजर बायकांच्या गर्दीवर पडली. बुरखा घातलेला असतानाही तिला लोकांनी हेरलं. बायकांची गर्दी तिच्या दिशेनं पळाली. त्या कलावतीची झलक पाहण्यासाठी बडी माणसंही बिगीनं तिच्याकडे धावली. वनाजीनं ती गर्दी थोपवून धरली. चालता चालता तिची नजर कपड्यांच्या बाजारावर पडली. ती चालायला लागली तशी गर्दी आपोआप दोन्ही बाजूला पांगली. दुकानदार पुढे येऊन तिचं स्वागत करत आणि आपल्या दुकानात खरेदीसाठी निमंत्रण देत. माहेलकानं रावरंभांसाठी बाराबंदी, काश्मीरी शालजोड आणि काही तलवारी खरेदी केल्या. त्या दुकानदारानं तिच्याकडून गिन्नीही घेतली नाही, पण माहेलकानं आहे त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांना दिली. पेठेतून बाहेर पडत असताना वनाजी म्हणाला, यहाँ ये, ये चीज देखिए. पुढे चाललेली माहेलका मागे वळली. त्या वस्तूकडे पाहताच तिचे डोळे विस्फारले. दिखाई दिखाईये, माहेलका उतावळी होत म्हणाली. ही महाराष्ट्राची शान आहे. भाईसाहेब पैठणी बोलते हैं हम इसे. वनाजीनं माहिती दिली. पहले क्यों नहीं बताया. माहेलकानं आधाशासारख्या पैठण्या खरेदी केल्या. ही बघा बाईसाहेब, सोन्याचं विणकाम असलेलं वेलबुट्टीचं लुगडं. दुकानदारानं उंची पैठणी दाखवली. पाहताच माहेलकाला ती भावली. कल राजाजींपुढे नेसून जा आणि द्या त्यांना धक्का, वनाजीनं सुचवलं. अच्छा सुजाव है, माहेलका म्हणाली. लग्न उरकल्यानं नाना निवांत झाले होते. ते घोड्यांच्या बाजारात फेरफटका मारण्यासाठी आले. त्यांच्या मागं गर्दीही आली. पांढऱ्या शुभ्र घोड्यांवर त्यांची नजर गेली. जवळ जात ते निरखू लागले. घोड्याच्या व्यापाऱ्याला हुरूप आला. आपले हे 6ही घोडे नाना हा म्हणता घेतील अशी त्याची भावना होती. मोगल सरदार वसी खान तो सौदा पक्का करण्याच्या बेतात होता. त्याला ते अफगाणी जातीचं जनावर फार आवडलं होतं. मात्र नाना आल्यानं घोड्यांचा भाव आपोआप वधारला. 100 रुपयांचा भाव 400 पर्यंत गेला. वसी खानानं नानाच्या खुन्नसवर घोड्याचा भाव चढवला. तो ओरडला, मेरे 450. नाना म्हणाले, माझे 600. वसी खान माघार घेणाऱ्यातला नव्हता. त्यानं 800ची बोली लावली. आता मराठी मुलकात आणि तेही पुण्यात येऊन वसी खान सौदा करतोय म्हणल्यावर नाना चवताळून म्हणाले, 1001 रुपया. घोड्याचा व्यापारी खुश झाला. तो मोठ्यानं ओरडला, पेशवा के दिवाण नाना साहब की सबसे बडी बोली. हे ऐकताच बघ्यांची गर्दी आणखी वाढली. आजूबाजूचे खरेदीदारही आले. थोड्या वेळ वसी खान शांत बसला. आता तो काही बोली लावणार नाही असं नानांना वाटलं. हे अबलक घोडे आपलेच, अशाच आविर्भावात ते मिरवत होते. लोकांनाही तसंच वाटलं. नानाच्या आविर्भावानं वसी खान इरेला पेटला. रागानं पाहत ओरडला, मैं 1200 रुपये दूंगा. नानांचा अंदाज चुकला. एका गनिमाच्या सरदारापुढं आपण माघार घ्यावी हे त्यांना काही पटेना. काही शेकड्यांचे हे घोडे, त्यासाठी इतकी मोठी बोली म्हणजे गाढवपणाच. 1000 रुपये ठीक आहे त्यांची किंमत. नानानं वसी खानाला समजावलं, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हमें तो कीमत बराबर लग रही है, आपको नहीं पसंद तो मत खरीदो. वसी खानाच्या या बोलण्यानं नानाचा स्वाभिमान दुखावला. आम्हाला काय भिकारी समजला का काय वसी खान, असे म्हणत नानांनी 300 रुपये वाढवून 1500 रुपयांची बोली लावली. सगळ्यांचेच डोळे विस्फारले. वसी खानाला वाटलं हा सौदा खरोखरच आतबट्ट्याचा आहे. नानाची बोली ऐकून तो त्या गर्दीत गायब झाला. तसं नानाच्या चेहऱ्यावर हसू फुललं. जणू मोगलांविरुद्ध एखादी लढाई जिंकल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आले होते. घोड्याच्या व्यापाराला आकाश ठेंगणं झालं. उपस्थित लोकांनी हर हर महादेव अशी गर्जना केली. घोड्याच्या पाठीवर थाप मारत व्यापारी ओरडला, 1500 रुपया, सबसे बडी बोली, 1500 रुपये एक बार.
त्यानं गर्दीकडे पाहत अंदाज घेतला. कोणीतरी बोलीसाठी पुढे येईल असंच त्याला वाटलं होतं. पण सारा बाजार थंड होता. किती रे हाव तुला, आता कोणात एवढी हिंमत नाही आमची बोली मोडायची. नानांनी मगरुरीत बोलत व्यापाराला सुनावलं. हुजूर जी जी, नाना साहेब ने 6 घोड़ों के लिए 1500 रुपए की बोली लगाई है. 1500 रुपया, 1500 रुपया 2 वार. त्यालाही काही वाटलं आता कोणी एवढी हिंमत करणार नाही. चल जल्दी कर, नाना म्हणाले. हाजी, म्हणून त्याने शेवटचा पुकार केला. 1500, 1800 रुपये. गर्दीतून अचानक आवाज आल्यानं सगळ्यांनाच अचंबा वाटला. सगळे मागे पाहायला लागले. एक औरत धीरानं पुढे आली. लोक तिला नखशिखांत न्याहाळायला लागले. बोली तो लगाई है, पर आपका क्या भरोसा, हमारी जबान ही भरोसा समझो. ती औरत म्हणाली. बाजार में भरोसा नहीं, पैसा चलता है. नानाने तिची हेटाळणी केली. तिने चेहऱ्यावरील पडदा हटवला. नानासहित ती गर्दी सर्द झाली. माहेलकाला पाहून त्यांची इच्छा नसताना बोली वाढवली. मेरे 2000 रुपये, असं नाना म्हणताच माहेलका हात वर करत म्हणाली, 2200. व्यापारानं 2200 एक वार. 2 वारचा पुकारा झाला तरी नाना सर्दच. 2203 वार. सगळे हताश झाले. काहींनी माहेलकाबाईंचा जय जयकार केला. घोड्याच्या पाठीवर थाप मारून व्यापारी म्हणाला, हे घोडे आता माहेलकाबाईंचे झाले. एका औरतने नानाला गारद केल्याची चर्चा पुऱ्या पेशवाईत घटकाभरात पसरली. फडाताई हिनं आपल्याला धूळ चारली आणि आता इथेही. या विचारानं नानाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. वनाजी घोडे निरखित होता. माहेलकाकडे पाहत म्हणाला, भाईसाहेब, हे घोडे एकदम जातवंत आहेत बघा, सौदा घाट्यात नाही. ती नुसती हसली. नाना राग विसरून तिच्याकडे येत म्हणाले, मुबारक हो. किस बात की मुबारक, आपने हमें शिकस्त दी. नानाच्या या वाक्यावर माहेलका छदमीपणे हसली. मनात म्हणाली, मात कहा मिली है, वो तो बाकी है. या हसण्याचा आम्ही काय अर्थ घ्यावा. नानानं विचारणा केली. काही नाही, आम्हाला चीज पसंत आली ती आम्ही घेतली. पण एवढ्या अव्वाच्या सव्वा किमतीला कशासाठी. नाना बुचकाळ्यात पडले. ही किंमत माझ्या अनमोल रत्नापुढे कवडीची. माहेलकाचं बोलणं संपत नाही तोच नानाजींनी विचारलं, म्हणजे हे घोडे तुम्ही तुमच्यासाठी घेतले नाही तर. होय नानासाहेब. माहेलकानं अभिमानानं खुलासा केला. मग नानांच्या चेहऱ्यावर आश्चर्यासह विविध भाव प्रकटले. माझे प्राणप्रिय यजमान राजा रावरंभांसाठी. तिच्या स्पष्टीकरणानं नाना आता मात्र पुरते पागल होण्याचे बाकी होते. शक्य नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय. मस्तानी तर नाही. आपल्या प्रियकराप्रती तिची समर्पण भावना, तीच अंगकाठी. नृत्यकला, युद्धकलेत पारंगत. नाही, हे शक्य नाही. नानांच्या डोक्यात असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले. ते मनात म्हणाले, रावरंभा, तुम्ही भाग्यवंत आहात. माहेलकासारखी प्रेयसी तुम्हाला मिळाली. पैशासाठी प्रेम करणाऱ्या खंडीभर भेटतील या माणसांच्या बाजारात, पण दुनियेच्या नजरेत बाजार वाटणारे ही अप्सरा वरची. रावरंभा निवांत बसले होते. कसलासा विचार त्यांच्या मनात घोळत होता. चेहऱ्यावर काळजी पसरली होती. आत प्रवेश करणाऱ्या माहेलकाला ते जाणवलं. राजे, कसला विचार करताय. झाला का बाजार हाट. रावरंभांनी सवाल केला. हा झाला, पण तुम्ही जरा बाहेर या ना. काय आहे बाहेर. तुम्ही या तर. बर, येतो. एक शर्त आहे. कसली. आम्ही सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. माहेलकानं अट घातली. म्हणजे आंधळ व्हायचं. अहो, आम्ही पहिलेच आंधळे झालोय तुमच्या प्रेमात. मस्करी नको, पहिले डोळे बंद करा. तुम्ही म्हणत असाल तर घटकाभरासाठीच काय, कायमचेच बंद करतो. पण शर्त एकच, डोळे मिटताना तुमची मांडी आमच्या उशाखाली हवी. काही अशुभ बोलू नका तुम्ही. असं म्हणताना तिचे डोळे पाणावले. मजाक सोडली. केले बंद डोळे. न्या कुठे न्यायचंय ते. रावरंभांनी तिला सांगितलं. माहेलकानं रावरंभाला तळाबाहेर नेत डोळे उघडायला सांगितले. समोरचा नजारा पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते भाव माहेलकासाठी सुखाची पर्वणी होते. एवढे जातवंत घोडे कुठे मिळाले. मिळाले नाही, मिळवले. अहो, जिंकले म्हणा ना हवं तर.
घोडे बांधता बांधता वनाजीनं कामगिरी सांगितली. रावरंभांना काही कळे ना, ही जनावरं नाना फडणीसाला पसंत पडली होती, तेही तुमच्यासारखे घोड्यांचे दर्दी. त्यांनी बोली लावली. मोगल सरदार वसी खान त्यांना खुन्नस देत होता. वनाजीनं माहिती दिली. मग रावरंभांनी उत्सुकता ताणत सवाल केला. पण काय बाईसाहेब मध्ये पडल्या आणि त्यांची बोलतीच बंद झाली. वनाजीच्या या माहितीनं रावरंभा आणखी उतावेळ झाले. लिलावात तुम्ही दोघा मातब्बरांना मात दिली, याचा अर्थ नक्कीच चढ्या बोलीवर हे घोडे घेतले. बोली चढीच असते, माहेलका म्हणाली. पण किती चढवली बोली? वनाजी थंडपणे उत्तरला. सिर्फ 2200. काय? एवढे पैसे आले कुठून? एवढा महाग सौदा करायला नको होता, काही शेकड्यात मिळाले असते. रावरंभांच्या या सवालावर माहेलका म्हणाली, तुमच्या आवडीपुढे ती काहीच नाही. अहो नानासाहेब पण तेच विचार करत होते, वनाजी म्हणाला. मग बाईसाहेबांनी तुमच्यासाठी खरेदी केली म्हणल्यावर त्यांना काही सुचेना. वनाजीच्या या माहितीवर रावरंभा हसले. एवढे पैसे आणले कुठून? का जडजवाहीर दिले? नाही, बाईसाहेबांनी हुंडी दिली, वनाजी म्हणाला. ती वटवण्यास इथल्या सावकारांनी नकार दिला तर? पुण्यातच काय, अख्ख्या हिंदुस्थानात कुठं बी वटेल हुंडी, तेवढं बाईसाहेबांचं नाव झालंय. वनाजीचं बोलणं संपते न संपते तोच माहेलका म्हणाली, त्याला कारण रावजी आहेत, हे विसरू नका. रावरंभांनी तिला जवळ घेतलं. तुमची ही पुन्हा भेट आमच्या कायम स्मरणात राहील आणि आम्हाला तुमची ही मिठी. माहेलकानं चेष्टेत भावना व्यक्त केली. चला, आपल्याला निघावं लागेल. आता सामानाची आवरावर झाली आहे. रावरंभा म्हणाले. राज, ही सामान सुधीक बांधावं लागल, वनाजी म्हणाला. काय येते? तलवारी, ढाली, बाराबंदी, काश्मीरी शाली, हा सगळा सरंजाम तुमच्यासाठी घेतलाय बाईसाहेबांना. काय गरज होती याची? पण तुमच्यासाठी आम्ही काहीच घेतलं नाही. रावरंभांनी पश्चाताप व्यक्त केला. ही जिंदगीच आपली मेहरबानी आहे, दुसरं काही नको. जिंदगीपेक्षा आणखी कोणता तोफा किमती आमच्यासाठी या आलम दुनियेत? माहेलका म्हणाली. इतकं प्रेम नका करू माहेलका बाईसाहेब, दृष्ट लागते. दोघात संवाद सुरू असताना सेवक आला. आपल्याला तातडीनं श्रीमंतांनी बोलावलंय. आत्ता या वक्ताला कसलं काम काढलं असेल पेशव्यांनी? रावरंभा म्हणाले. जाऊ नका रावजी, तो नाना लई बेरकी माणूस, काही तर दगा फटका करेल. वनाजीनं भीती व्यक्त केली. आम्ही जाऊन आलो लगेच, असं म्हणत रावरंभा शनिवार वाड्याकडे निघाले. सेवक पुन्हा म्हणाला, माहेलका बाईसाहेबांनाही बोलवलंय सोबत. यावर रावरंभा काळजीत पडले. काय प्रयोजन असेल या पेशव्यांचं? याचं उत्तर काही केल्या त्यांना मिळेल. आता तुम्ही ऐकलं माहेलका भाग 9.